मी जर इथून उडी मारून जर म्हशीच्या शिंगावर पडलो तर काय होईल? आता मला सांगा, तो बसलाय गच्चीत, काही गरज आहे का? आता ते मोकळं डोकं म्हणजे सैतानाचं घर असतं, तसला तो प्रकार. तर त्यानं असा सहज विचार केला, जवळजवळ 6 महिने विचार केला. उठायचं, चहा प्यायल्यावर जाऊन बसायचं, ती म्हैस खायला जायची, तो विचार रोज विचार करायचा. एक दिवशी म्हणाला, आता हा विचार आपण अंमलातच आणूया. म्हणून त्यानं काय केलं, एक दिवशी ती म्हैस खायला चाललेली, मारली उडी, शिंगावर उडी मारली. शिंगावर उडी मारला तर ती काय, ती घेणार आहे का म्हैस त्याला? नाही ना. तिने तिचं रूप दाखवलं, उड्याच मारायला लागली, ती निघून त्याला आदळवलं, आपटवलं, पडला, झडला, त्याला खूप लागलं. बघा आता आता ही फजिती केवढी झाली, वाईट म्हणजे व्यर्थ विचारांची वाईट फजिती असती. लोक आले, म्हणाले, काय म्हणतात बाबा, हे काय आपल्या वयात हे शोभतंय का असलं, काय तुम्ही करताय, काय काम नाही म्हणून हे असलं काय उद्योग, जरा काय तर थोडं तरी विचार करायचा हे काम करताना. तो म्हणला, 6 महिने झाले मी या गोष्टीचा विचार करते, मी नंतर हे झाले असं. म्हणजे तो तिथे दृष्टांत आहे असा तो. किंवा काही गोष्टींचा विचार सतत करा, थोडाफार करावा. मग त्या कुठल्या गोष्टी आहेत तर संपत्ती, संतती, प्रकृती आणि असे 3 ते 4 विषय येतात. तर संपत्ती म्हणजे आपण कुठल्या मार्गाने धन कमवतोय किंवा तो कुठं आपण पैसा वापरतोय, ह्या गोष्टीचा आपण विचार करायलाच पाहिजे. किती संपत्ती आहे, कुठं जाते, कशी येते, असं. त्याच्यानंतर संगत महत्वाची. आपण कुणाच्या संगतीत राहतोय, कुणाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपण कुठल्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो. वाईटाची संगत केली वाईट होणार, चांगल्याची संगत केली चांगलं होणार. ह्या गोष्टीचा माणसाने विचार करायलाच पाहिजे, थोडं तरी करायला पाहिजे. त्याच्यानंतर संतती म्हणजे आपल्याला मुलं किती आहेत बाबा, किती होतील किंवा काय, मग त्यांचं आरोग्य कसं, त्यांचं शिक्षण कसं, त्यांच्या संस्कार त्यांच्यावर कसे केले पाहिजे, ती कशा घडतील, याचा विचार करायलाच पाहिजे. कारण नुसते मुलं झाली काम संपलं असं नाही ना. हा विचार माणसाने थोडा तरी करायलाच पाहिजे. आणि सगळ्यात शेवट म्हणजे प्रकृतीचा विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण किती खाल्लं पाहिजे, शरीर आपलं कसं आहे, आरोग्य कसं राखलं पाहिजे, जेणेकरून आजारापासून लांब राहिलं पाहिजे. ह्या गोष्टींचा माणसाने विचार करायला पाहिजे थोडं तरी. आणि तिसरा प्रकार म्हणजे माणसाने सतत विचार करावा, क्षणोक्षण ह्याची करावा विचार करावा. पार भवसिंधू, हा आपल्याला मनुष्य देह मिळाला, ह्या मनुष्य देहामधनं आपल्याला जर जन्म आणि मृत्यू एवढं आपलं अंतर आहे. मग जन्माला यायचं, मग आपण हे कशासाठी जन्माला आलोय, जन्माला येऊन आपल्याला जायचंय कुठं, करायचंय काय, ह्या गोष्टीचा माणसाने सतत विचार करायलाच पाहिजे. कारण जर हा विचार नाही केला तर आयुष्य व्यर्थ जातंय ना आपलं. मोक्ष तर माहीच नाही, पण व्यर्थच आहे आयुष्य आपलं सगळं. म्हणून माणसानं जन्माला आल्यानंतर कुठून आलोय, जायचंय कुठं, येऊन करायचंय काय, ह्या गोष्टीचा क्षणोक्षणी विचार करायलाच पाहिजे. किंवा हा संसार आहे आपल्याला, संसारूपी जन्म मृत्यूचे हे रहाटगाडे, ह्याच्यात मग सुटका झाली पाहिजे ना. का आलंय तसं गेलंय, त्याला काय अर्थ नाही वगैरे. म्हणून ह्या गोष्टीचा क्षणोक्षणी माणसाने विचार करायलाच पाहिजे. आणि हाच विचार करण्याची गोष्ट मनुष्याला सामर्थ्य दिले देवाने, विचार करण्याची ताकद मनुष्याला दिली. म्हणून तुकोबरा ह्या अभंगातनं आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतायत, ही मनुष्याला प्रवृत्त करतायत. मग तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत की क्षणोक्षण काय सारासार विचार करा, सारा